यंदा ठाण्यामध्ये श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचे 25वे वर्ष आहे। या 25 वर्षाच्या प्रवासात शोभा यात्रेत विविध संस्थांचा सहभाग असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या शोभायात्रेला सुरुवात झाली। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा आणि नववर्षाचं स्वागत हे आज आपण बघतोय। या ठाण्यातील जांभळी नाक्यावरती सगळे जमलेले आहेत। या ठिकाणी संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। एकूणच शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे। तुम्ही सुद्धा आता या ठिकाणी एक उत्तम असा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे संभाजीराजेंचा तो दाखवलेला आहे। काय सांगाल एकंदरीत? ही सगळी मुलं जिम्नॅस्टिकची आहेत। अक्षम जिम्नॅस्टिक तर्फे सहभागी होतात मागील 12 वर्षापासून आणि ह्यातली बरीचशी मुलं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते आणि राज्यस्तरीय मुलं आहे। जवळपास 80 मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा असतात आणि त्या सगळ्या आता संपतात आणि हा एक चांगला सोहळा असतो आमच्या सगळ्या मुलांसाठी, पालकांसाठी, जेणेकरून इथे थोडासा एक वेगळा एन्जॉय त्यांना मिळतो। संभाजी महाराजांचा तुम्ही खरं तर रोल करता, यामध्ये काय वाटतं? एकूणच जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या छावा पिक्चर संदर्भात काय वाटतं तुम्हाला हा रोल करता? ॲक्च्युली मला खूप प्रसन्न वाटतंय आणि हा रोल भेटला आम्हाला, हा आमचा सौभाग्य। कोपिनेश्वर न्यास तर्फे खरं तर ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। 25वे वर्ष असणार आहे। आज दिवसभरामध्ये जी रॅली काढणार आहे त्याच्यामध्ये सामाजिक संदेश हे मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहेत। एकूण 50 ते 60 जे चलचित्र रथ आहेत ते आज ठाण्याच्या रस्त्यांवरती फिरताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।